नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खास केस दाट व लांब होण्यासाठी टिप्स 1. जर तुम्हाला तुमचे केस दाट हवे असतील तर यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे एका नैसर्गिक तेलाचा वापर करणे. हे तेल वापरून तुम्ही जर आठवड्याला केसाची छानशी मालिश करा. बरं, आता सर्वात चांगलं तेल कोणतं मानावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही असे तेल वापरा की ज्यामध्ये कोरफड, बदाम, चिया बिया आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेल्या जडीबुटींच्या मिश्रणापासून तयार केलेलं असावं. अशा प्रकारचे तेल हे सर्वात चांगले तेल म्हणून ओळखले जाते. दाट केसांसाठी तुम्ही रोज नियमितपणे केसांना तेल लावणे हे खूप गरजेचे आहे. तुम्ही म्हणत असाल, हा तर आजीबाईंच्या बटव्यातील उपाय आहे. तुमची आजीसुद्धा केसांना तेल नियमित लावले पाहिजे असं सांगताना तुम्हाला आठवत असेल. हा उपाय पूर्वी देखील बरोबर होता आणि आज देखील हा उपाय अगदी खरा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांना कशा प्रकारे मालिश करता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 2. तुमच्या केसांना तेल लावण्यापूर्वी तुम्ही तेल आधी गरम करा. तेल गरम करणं म्हणजे ते उकळून देणं नव्हे, तर ते फक्त कोमटपणे गरम करा. त्यानंतर तुम्ही हलक्या हाताने केसांना मालिश करा. ही मालिश करताना तुम्ही तुमच्या दोन्ही हातांचा वापर करा. मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु लाईक आणि कमेंट करत नाही तर प्लीज लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. तुमच्या हाताच्या बोटांनी समान जोर देऊन चांगल्या प्रकारे केसांची मालिश करा. आणि हो, हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचा मसाज हा गोलाकार पद्धतीने व्हायला हवा. म्हणजेच केसावर मालिश करताना तुमच्या हाताची बोटे ही गोल गोल पद्धतीने फिरवा. 3. जर तुम्हाला तुमचे केस कापायचे असतील तर त्याकरता योग्य वेळ निवडणं गरजेचं आहे. आपण याला इग्नोर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला तुमच्या हेअर स्टायलिस्टकडे जाण्याचा सल्ला तुम्हाला नेहमी दिला जातो. प्रत्येकाच्या केसांच्या वाढीचे प्रमाण हे वेगवेगळे असते. त्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा हेअर स्टायलिस्टकडे जरूर जायला हवं. हेअर कट हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच ओळख मिळवून देतो, हे अजिबात विसरू नका. 4. प्रो टिप्स. तुमच्या केसांना अंड लावून ते धुवा. याने तुमच्या केसांना अंड्याचा वास येईल, परंतु यामुळे तुमच्या केसांना एक वेगळीच चमक येईल. अंड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि बायोटिक यांचा प्रमुख स्रोत असतो. त्यामुळे तुमच्या केसांना चांगल्या प्रकारे पोषण मिळते, जे की केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. अंड हे तुमच्या केसांच्या चांगल्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. 5. केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा वापर अवश्य करा. यामुळे होणाऱ्या फायद्यापासून तुम्हाला कोणतीच शंका नसावी. फक्त चांगल्या प्रकारच्या शॅम्पूची कंडिशनरची निवड करा. शॅम्पू कंडिशनरचा वापर पूर्ण काळजीपूर्वक करा. 6. केस रोज धुवू नका. रोज जर तुम्ही शॅम्पू लावून केस धुत असाल तर हे करू नका. यामुळे केसांना नुकसान पोहोचू शकते. आपल्या केसांमध्ये आणि टाळूमध्ये नैसर्गिक तेल उपलब्ध असते. हे तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे रोज जर तुम्ही केस धुतले तर हे केसातील नैसर्गिक तेल हळूहळू कमी होते आणि केस कोरडे पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रोज केस धुवू नका. 7. तुम्ही तुमचे केस वाळवण्याकरिता जो टॉवेल वापरता किंवा ज्या टॉवेलचा उपयोग करता तो टॉवेलसुद्धा महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही तुमच्या ओल्या केसांना वाळवण्याकरता केवळ पातळ कपड्याच्या टॉवेलचा वापर करा. केस धुतल्यानंतर तुमच्या केसांना सारखं त्या टॉवेलने रगडू नका. असे केल्याने तुमचे केस तुटू शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही ओल्या केसांना तुमच्या सुकवलेल्या टॉवेल चांगल्या प्रकारे गुंडाळा. असे केल्याने तुमच्या केसांमधील ओलसरपणा दूर होईल. 8. केस जर चिकट झाले असतील तर चांगल्या प्रकारे हा केसांमधील चिकटपणा दूर करा.
वेड्यासारखं उगाच केस पकडून त्यांना खाजवण्याचा प्रयत्न करू नका. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला गरज वाटेल तेव्हा फक्त केस धुवा आणि केसाचा चिकटपणा दूर करण्याचा प्रयत्न करा. 9. केसांना हेअर ड्रायर वापरल्याने तुमचे केस अगदी कमी वेळातच सुकू लागतात, परंतु हेअर ड्रायरच्या सतत वापरामुळे तुम्ही दीर्घकालीन यामुळे केसांना होणारे नुकसान पाहिले तर तुमचे केस पातळ होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे हेअर ड्रायरचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही घाईमध्ये तुम्हाला कुठे बाहेर जायचे आहे आणि उशीर झाला आहे तर अशा वेळी केस लवकर वाळवण्याकरता तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता, परंतु अगदी इमर्जन्सी असेल तरच याचा वापर करा. 10. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या खाद्यपदार्थांचा वापर जेवणात करा. त्यामुळे गरजेचे आहे तुमच्या आहारामध्ये सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, मासे, मांस याचा समावेश जरूर करा. त्यामुळे दाट केसांच्या वाढीसाठी तितकंच कसक आहार घेणं हे खूप आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.